चालली प्रिशा तू? का बरं केस खूप वाढलेत का? हेअर कट करायची हो. कशी करणार हेअर कट? टिक 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 अशी? तू रडणार का? नाही रडणार ना? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर आज मी प्रिशाला घेऊन चाललेले आहे हेअर कट करण्यासाठी. हे बघा, हे किती केस वाढलेले आहेत प्रिशाचे. जावळानंतर प्रिशाची फर्स्ट हेअर आहेत ना केस तुझे. जायचं कट करायचं. रडणार का? ओके, चला तर बघा मग प्रिशा काय करते. आता तर म्हणते मी रडणार नाही, पण हेअर कटला गेल्यावर रडते. चला ओ हळू चल हळू. ती नाहीये सोबत. आज किती दिवसानंतर चाललेली आहे मी एकटी पायी, आणि ऊन पण खूप पडलंय. हे बघा, छोटूसा असा गोंधळ चालू. रस्त्यावर हिला हात सोडून चालायचं एकटीला. हॅलो, रडायचं नाही हा. तू रडणार का? नाही रडणार ना? छोटे छोटे केस करायचे. हे खूप वाढले ना. टकलू करायचं का? टकलू करू ना. ब्युटी पार्लर मध्ये जायचं की जेंट्स पार्लर मध्ये जायचं हे करता करता आम्ही रिशूची हेअर कट जिथे करतो त्या जेंट्स पार्लर मध्ये आलेलो आहोत. जावळ काढल्यानंतर प्रिशाची ही पहिली हेअर कट आहे, तर मला थोडंसं टेन्शन येते की प्रिशा रडते की काय म्हणून. चला तर बघा, आता प्रिशाच्या हेअर कटला सुरुवात झालेली आहे. कशी करायची हेअर कट, काय करायची, मला तर काही म्हणजे हेच नाहीये. आता रिषभची भरपूर वेळा त्याचे पप्पाच नेतात त्याला हेअर कटसाठी. प्रिशाची हेअर कट करायची, सो थोडंसं आहे टेन्शन. पण मी त्या दादांना म्हटलं की तू तिच्या केसांना जशी छान वाटेल तशी करा, आणि काय अजून ती लहानच आहे, तर काय लहान मुलांना कशी हेअर कट वगैरे कसंही असलं तर लहान मुलं गोडच दिसतात. सो आता हेअर कटला सुरुवात झाली आहे. ती आनंद घेते. मला वाटलं होतं रडल, पण तसं काही झालं नाही. सगळं काही शांतपणे सुरळीत चालू आहे. थोडीशी वाटतीये नर्वस ती, असं वाटते घाबरल वगैरे, पण तसं काही नाही. चालू आहे आता हेअर कटचं. शांत बसली तेच खूप महत्वाचं. नाही तर तिचं घरात किती आगाऊपणा चालू असतं, इकडे तिकडे पळणं, उड्या मारणं वगैरे. मला त्याचं टेन्शन आहे. कसं लहान मुलांना कैची वगैरे लागायची भीती असते ना, त्यामुळं थोडंसं टेन्शन आहे. आणि बसली आहे शांत. सो पूर्ण हेअरकट होईपर्यंत अशी शांत बसावी हीच इच्छा आहे. केस वाढल्यामुळं काय तिला खूप त्रास होत आहे. आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत, आणि त्यातच मग शॅम्पू वगैरे केला की सर्दी वगैरे होते. त्यामुळं हेअरकट करायची आहे. वाटलं होतं की टकलंच करून घ्यावं, पण परत म्हटलं नको, आता घरात लग्न वगैरे आहेत. सो ते थोडंसं हे दिसण्यापेक्षा म्हटलं चला एक छान हेअर कट करून घ्यावं. तर ते दादा म्हटले की मशरूम कट छान वाटेल तिला, आणि मग म्हटलं ठीक आहे, होऊ द्या, तुमच्या ह्याच्यानुसार जसं छान वाटेल तसं करून घ्या. हे पहा कसं शांत बसलं, एवढं गोड. हे घरात का बरं एवढी शांत बसत नसेल, नुसती उड्या मारत असते, मस्ती करत असते. किती किती गोड तो चेहरा बघा, किती इनोसंट फेस दिसतोय तिचा, एकदम शांत, जसं हिला बांधून ठेवलंय. एकदम छान छान. अशीच राहत जा गं बाई नेहमी घरात. पण बऱ्याच वेळा असं वाटतं ही शांत नको, हिने बडबड करायला पाहिजे, हिने मस्ती करायला पाहिजे. कसं ही शांत बसली की मला अजिबात करमत नाही. आणि हे बघा, बऱ्यापैकी आता हिची हेअर कट झालेली आहे. आणि आता झिरो मशीन, मला वाटलं इथे पण घाबरल, पण नाही, हसत होती छान. चला बरं वाटलं की चला आपली लेक कशालाही घाबरत नाही. चला लेकीचं बऱ्यापैकी आहे आपल्या.
चला तर कन्यारत्नाची मस्तपैकी हेअरकट झालेली आहे. तसं तिच्या पप्पांनी मला आधीच सांगितलं होतं, माझी लेक चांगली दिसली पाहिजे बरं का, चांगली हेअरकट कर तिची, नाहीतर बघ मग, असं सांगूनच ठेवलं होतं. आणि त्या दादांनी पण एकदम छान तिची हेअरकट केली, मस्त गप्पा मारत मारत. त्यामुळं ती घाबरली वगैरे नाही, रडली वगैरे नाही. आणि हे बघा झाल्यानंतर ते छोटे छोटे केस जे मानेवर पडले ते पण साफ करून दिले मॅडमनी. खरंच आज ही एवढी गुड गर्ल कशी झाली हेच मला कळत नाही. मी तसं जातानीच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत गेले होते. आणि आहे बऱ्याच वेळा ही अशीच गुड गर्ल होऊन राहिली ना, तर मग बऱ्याच गोष्टी सहज शक्य होतील. ते जे मागं बसलेले बाबा आहेत ते पण प्रिशाकडे कुतूहलाने पाहत होते. आणि मेन म्हणजे माझ्याकडे पाहत होते की ही बाई, अरे या छोट्या बाळाची हेअरकट चालू आहे आणि ह्या बाईचं काय चालू आहे असं चालू होतं. हे पहा कसं गोड दिसतंय ना, खूप केस वाढले होते हिचे. आणि फायनली मी हिला विचारलं हेअरकट आवडली का, तर नाही, जास्त काही रिॲक्शन येतच नव्हते तिच्या. हे पहा कसं मस्तपैकी दिसतं हे, गोड गोड छान. बरं वाटलं मला पण, बऱ्याच दिवसापासून जायचं होतं. आणि घरी आल्यानंतर पण त्या हेअरकटचा आनंद होताच. पप्पांना फोन करून सांगितलं, पप्पा मी केश कापले, मी अजिबात रडले नाही. आणि हे पहा कसे नखरे चालू आहेत. सो कसा वाटला सर्वांना व्हिडिओ नक्की पहा. आणि प्रिशाची हेअरकट पण कशी झाली आहे ती नक्की सांगा. आणि परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. बाय बाय सर्वांना.